श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी सण कसा साजरा करायचा, भोगी सणचा अर्थ काय याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 13 जानेवारी 2025 ला भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे. आता भोगी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगते. भोगी म्हणजे भोग भोगणे. खरं तर देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासूरचं आणि किंक्रांतीच्या दिवशी किंक्रासूरचं वध केलं होतं. म्हणून मकर संक्रांती आणि किंक्रांत किंवा करीदिन असं किंवा कर या नावाने ओळखलं जातं. तर भोगी म्हणजे आपण काय करतो, भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकाराच्या भाज्या, प्रत्येक भाज्या आपण मिक्स करून त्याची भाजी बनवत असतो आणि बाजरीची भाकरी, आणि भाकरीला सुद्धा आपण तीळ, सफेद तीळ जे असतात ते टाकतो आणि भाजीमध्ये सुद्धा आपण तिळाचा कूट टाकत असतो. प्रत्येक जातीत, धर्मात, प्रत्येक विधीने भोगी साजरी केली जाते. पण आपण आध्यात्मिक दृष्टीने भोगीचा अर्थ बघूया. संक्रासूर आणि किंक्रासूर या दोघांनी भोगीच्या दिवशी त्यांचे भोग भोगले होते. मनुष्य जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही ना काही भोग असतात. काहींना न मागता सगळं मिळतं. आपण म्हणतो हा मनुष्य ना कधी कुठले वार पाळत, ना कधी देवाला हात जोडत, तरी त्याचं सगळं चांगलं चाललं असतं, त्याला सगळं मिळतं. आणि मी इतकं सेवा करते, देवाची पूजा करते, उपासना करते, आणि माझ्याच आयुष्यात असं का, असा प्रश्न असतो. खरं तर प्रत्येक जण आपापले भोग घेऊन जन्माला येतो. वाईट भोग, चांगले भोग, हे भोग प्रत्येकाच्या मागच्या जन्माच्या कर्माचे भोग असतात. आपल्याला शारीरिक, मानसिक कष्ट, व्यावहारिक, आर्थिक परिस्थिती, व्यावहारिक अशा बरेच काही संकटातून आपल्याला जावं लागतं. खरं तर हा भोग, हा त्रास कमी व्हावा, म्हणजे एकदम त्रास जाईल, संकट येणारच नाही असं नाहीये. बघा, स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्याला बोलायचे की तुझं भोग तुलाच भोगायचं आहे. पण आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो तेव्हा आपल्या संकटांची, आपल्या भोगांची तीव्रता खूप जास्त प्रमाणाने कमी होते. म्हणून भोगीच्या दिवशी आपले भोग कमी व्हावे त्यासाठी काय करायचं असतं, तर आता बघा, जगातलं एकमेव देव आहे सूर्यदेव, ज्याला आपण बघू शकतो. चंद्रदेवांना पण आपण बघू शकतो, सूर्यदेवांना आपण बघू शकतो. आणि पौष महिना हा सूर्यदेवांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेला आहे. ह्याच महिन्यात संक्रांतीला सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवला भेटायला येतात. म्हणून भोगीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना खूप महत्वाची आहे. आणि आपल्याला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात जे काही कष्ट, दुःख, संकट, त्रास, माझे जे भोग आहेत ते कमी होऊ दे, ते निघून जाऊ दे असं आपण बोलू नाही शकत, कारण प्रत्येकाला आपले भोग भोगायचेच असतात. बघा, तुम्हाला काय करायचंय, सकाळी लवकर उठायचंय. उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. लहान मुलांना सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे. त्याचं पण कारण आहे. बघा, असं म्हटलं जातं की आता खूप थंडी आहे, ह्या महिन्यात खूप थंडी आहे. जे लहान बाळ असतात, लहान मुलं असतात, जे अगदी लहान बाळ असो किंवा 1-2 वर्षाचं जरी मूल असलं तर त्यांना बघा, जेवढी थंडी असते तेवढंच त्यांना उन्हाळा सुद्धा लागतो. तर ह्या ज्या 3 दिवसात भोगी, संक्रांत आणि किंक्रांतच्या दिवशी जर तुम्ही तीळ टाकून आंघोळ केलात मुलांना सुद्धा, तर त्यांना येणारा जो ऋतू आहे, उन्हाळा आहे, तो त्यांना बाधत नाही असं मानलं गेलं आहे. तर हे करायला काही हरकत नाही. 2-3 पांढरे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवांची उपासना करायची आहे. बघा, तुम्हाला जर मंत्र, स्तोत्र म्हणणं शक्य झालं नाही तरी चालेल, पण तुम्हाला व्यवस्थित देवाची पूजा करायची. म्हणजे देवांना छान आंघोळ घालून, त्यांना छान पुसून स्वच्छ करून, त्यांना देवांना अष्टगंध आणि देवीला हळद कुंकू लावून अशी छान तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य दिलं पाहिजे.
सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. खरं तर हे आपल्याला रोज पौष महिन्यात रोज केलं पाहिजे, नाही जमलं तर ॲटलिस्ट दर रविवारी आपल्याला केलं पाहिजे. किंवा बोलतात ना, वर्षानुवर्ष आपण जरी सूर्यदेवांना पाणी अर्घ दिलं पाहिजे. पण जरी नाही जमलं, पण ह्या दिवशी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी तुम्हाला सूर्यदेवांना पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे, हळदी, कुंकू आणि फूल, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले, आणि तो पाणी तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना पाणी अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि सूर्यदेवांना पाणी अर्पण करताना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही गच्चीवर करत असाल किंवा बाल्कनीत करत असाल तर तुम्हाला खालती एक बादली किंवा एक तापेला ठेवायचं आहे. त्याच्यात तुम्ही तो पाणी, जेणेकरून तुम्ही अर्पण करताना त्या बादलीमध्ये पाणी पडेल आणि मग तो पाणी आपण तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडांना आपण अर्पण करू शकतो. पण तसंच डायरेक्ट तुम्ही पाणी टाकलं तर पाणी ओलांडलं जातो, मग असं करू नये. त्याच्याऐवजी तुम्ही खालती बादली ठेवा, जेणेकरून तो पाणी आपण झाडांना टाकू शकतो. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे, माझ्या आयुष्यात जे काही अडचणी, त्रास, आर्थिक, मानसिक जे काही तुम्हाला संकट आहेत ते कमी होऊ दे, असे आपल्याला सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं महत्त्वाचं असतो, दररोज आपल्या गुरूंची सेवा करणं महत्त्वाचं असतं, त्याच्याचबरोबर आपल्याला दररोज आपल्या पितरांची सेवा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, हा पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत असतो. स्त्रियांना तर माहेरचा आणि सासरचं दोन्हीकडचं असतं. तुम्हाला पितृदोष असू द्या किंवा नसू द्या, पण आपल्याला पितरांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा म्हणजे आपण काय करू शकतो, पितरांच्या स्मरणात आपले जे गेलेत पूर्वज त्यांच्या स्मरणात आपल्याला दानधर्म करायचं आहे. दानधर्म तुम्ही वस्त्रदान करा, अन्नदान करा, एखाद्या म्हणजे गरजूला ज्यांचे बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यात ते लोक असे चालतात, चप्पल नसतात पायात, चप्पल दान करू शकता तुम्ही. आपल्या यथाशक्तीनुसार आपण काही दान करू शकतो. दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि सर्वात मोठी सेवा पितरांची म्हणजे असते ती हीच असते, आपण त्यांच्या स्मरणात दान करणं. त्यानंतर तुम्हाला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा तुम्ही दुपारी 12 वाजता सूर्य जेव्हा डोक्यावर येतो, पितरांचा तेव्हा टाईम असतो 12 वाजता, तेव्हा तुम्ही लावायचे. जर तुम्ही कामाला जातात, वर्किंग असाल, तुम्हाला नाईट टाईम, तुम्ही संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करता त्या टायमाला सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे, दक्षिणेकडे लावायचा आहे. तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता, नसेल जमत तर तुम्ही पंती सुद्धा एक छोटीशी लावू शकता. पण खालती तुम्हाला प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती तुम्हाला कणकेचा दिवा किंवा पंती ठेवायचा. अशा प्रकारे तुम्हाला दक्षिणेकडे तो दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वाताची 1 वात बनवायची, म्हणजे 2 वात घ्यायची आणि त्याची तुम्हाला 1 वात करायची आणि ती ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही नॉर्मल जो वापरता तो तेल टाकू शकता. आणि पितरांसाठी करतोय म्हणजे त्याच्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आपल्याला. दिवा दक्षिणेकडे तोंड करूनच त्याची वात असेल अशा प्रकारे तुम्हाला लावायचं आहे. त्या दिवा लावल्यानंतर दक्षिणेकडे तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र ह्याचं पाठ करायचं. आपल्या नित्यसेवेचा जो आहे ग्रंथ त्याच्यामध्ये आहे, किंवा तुम्ही पितृ अष्टकमचं पाठ करू शकता. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावू शकता. बघा, आपल्याला पितरांकडून काही अपेक्षा नाही ठेवायची आहे, फक्त त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असू दे हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, श्रीकृष्णांनी सुद्धा म्हटले की तू फक्त तुझे चांगले कर्म कर, बाकीची तू चिंता करू नको. महाराजांनी सुद्धा तेच म्हटलंय की तू चांगले कर्म कर, बाकी तू काय काळजी करू नको, तू चांगलं राहा, आनंदी राहा, चांगलं वाग, बाकी याच्या पलीकडे या कलियुगात काहीच नाहीये. बघा, कोणाला विनाकारण त्रास देऊ नका. जर आपण कोणाला सुख देऊ शकत नाही तर त्यांना दुःख देण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला देवांनी दिलेला नाहीये. ह्या जन्मी तुम्ही कितीही चांगलं करा, पण कितीही चांगलं केलं तरी आपण आपलं ऋण फेडण्यासाठी जन्माला आलो आहोत. ते ऋण
काय असतं, भूत ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण, जे काही भोग आहे ते भोग भोगण्यासाठी मला ताकद ही दे आणि ते भोग कमी कर, असे आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तो जो पितरांचा जो आपण दक्षिणेकडे दिवा ठेवला तो त्यानंतर आपल्याला निर्मलयात टाकायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो देवांना सुद्धा आपल्याला तेच प्रार्थना करायचं आहे, हे देवा माझ्या आयुष्यातील जे भोग आहेत ते कमी कर आणि माझ्या आयुष्यात सर्व चांगलं होऊ दे, हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. भोगीचा दिवस आहे तर आपलं ही दुःख संकट सर्व संपणार आहे. काळजी करू नका, जोपर्यंत तुम्ही चांगले आहात तोपर्यंत तुमचं कुणीही वाईट करू शकत नाही. तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.